शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 राबवण्यात येत आहे। त्यामध्ये राज्यात विविध ठिकाणी सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारणीचे काम सध्या सुरू असून सांगली जिल्ह्यातील पहिला 4 मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प बसरगी येथे कार्यान्वित झाला। या प्रकल्पामुळे बसरगी, सिंदूर आणि गुगवाड या गावातील 1100 शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा होणार आहे। कृषी वाहिन्यांना सौर ऊर्जेद्वारे निर्माण केलेल्या विजेचा पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारच्या पंतप्रधान कुसुम योजनेच्या आधारे राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 योजना राबवण्यात येते। राज्यात उभारण्यात येणाऱ्या 16,000 मेगावॅट क्षमतेच्या जगातील सर्वात मोठ्या विकेंद्रित सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाच्या शृंखलेतील हा सांगली जिल्ह्यातील पहिला प्रकल्प आहे। मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना 2.0 अंतर्गत सांगली जिल्ह्यात 34 ठिकाणी क्षमता 207 मेगावॅट असलेले सौर प्रकल्प प्रस्तावित आहेत। या प्रकल्पांपैकी अनेक प्रकल्प प्रगतीपथावर असून प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर 75 कृषी वाहिन्यांवरील शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज मिळणार आहे। कमी दाबाच्या तक्रारी देखील दूर होणार आहेत। या योजनेमुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीसही चालना मिळणार आहे। वीज ग्राहक आणि शेतकरी या सर्वांसाठी सौर ऊर्जा प्रकल्प हे फायद्याचे असून यामुळे शेतीला दिवसा वीज मिळणार आहे। या प्रकल्पांमुळे येत्या काही वर्षात विजेचे दर कमी होण्यासही हातभार लागेल। जास्तीत जास्त ग्रामपंचायतीने या पर्यावरणपूरक विकास कामात आपला सहभाग नोंदवावा, तसेच उपलब्ध असलेल्या जागांवर सौर प्रकल्प उभारण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करून महावितरणाला सहकार्य करावं असं आवाहन महावितरणाच्या वतीने करण्यात आलंय। सांगली मिरज कुपवाड शहर महापालिका क्षेत्रातील विकास कामे आणि नवीन बांधकामे विकास आराखड्याच्या नकाशा अभावी खोळंबली आहेत। या सर्व प्रकारामुळे जनतेमध्ये शासनाविरोधी प्रचंड असंतोष तयार होतोय। सबब अधिसूचनेतील निर्णयांचे दोन्ही नकाशे अंतिम करून मंजूर करावेत आणि त्यांना तात्काळ प्रसिद्ध करण्यात यावेत अशी मागणी आमदार सुधीर गाडगीळ यांनी विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित करताना केली आहे। आमदार गाडगीळ यांनी विधानसभेत महापालिका विकास आराखड्याबाबत प्रश्न उपस्थित केला। महानगरपालिकेची मंजूर फेरबदलांचे विकास योजनेची अधिसूचना दिनांक 4 एप्रिल 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे। तसेच 2 जानेवारी 2015 रोजी नगरविकास विभागाकडून शुद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते। त्यावरील हरकती सूचनांचा विचार होऊन दिनांक 3 मार्च 2016 रोजी उर्वरित फेरबदलांची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली। वास्तविक अधिसूचनेतील निर्णयांचे दोन्ही नकाशे अद्याप तयार होऊन प्रसिद्ध झालेले नाहीत। महानगरपालिकेकडे आजअखेर शासनाकडून उपलब्ध झालेले नाहीत। या दोन्ही नकाशाच्या शासन निर्णयांमध्ये काही त्रुटी आणि विसंगती आहेत। शासनाच्या नगररचना आणि नगरविकास विभागाने दुसऱ्या शुद्धीपत्रकाचा प्रस्ताव नगरविकास मंत्री यांच्या मान्यतेसाठी सादर केलाय। या शुद्धीपत्रकाची मंजुरी अनेक कालावधीपासून प्रलंबित आहे। त्यामुळे महानगरपालिका क्षेत्रातील अनेक विकास कामे खोळंबली आहेत। तिन्ही शहरांचा विकास कामे आणि नवीन बांधकामे खोळंबली आहेत। या सर्व प्रकारामुळे जनतेमध्ये शासनाविरोधी प्रचंड असंतोष तयार होतोय। अधिसूचनेतील निर्णयांचे डच आणि एचे दोन्ही नकाशे अंतिम करून मंजूर करावेत अशी मागणी आमदार गाडगीळ यांनी केली आहे। मिरजेतील गणेश तलावामध्ये पाणी प्रदूषणामुळे अचानकपणे मासे मृत झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। पाणी प्रदूषित झाल्याने 2 दिवसात सुमारे 600 किलो मासे मृत झाल्याचं समोर आलंय। मात्र याचं नेमकं कारण शोधण्यासाठी आता पाणी तपासणीसाठीचे नमुने घेण्यात आले। तर या घटनेनंतर गणेश तलावामध्ये निर्माल्य आणि कचरा टाकण्यास कडक कारवाई करण्याचा इशारा महानगरपालिकेने दिलाय। मिरजेच्या गणेश तलावामध्ये कोणत्या तरी अज्ञात कारणावरून गेल्या 2 दिवसांपासून मासे मृत होत असून तलावातील पाणी प्रदूषित झाल्याची भीती व्यक्त केली जाते। गेल्या 2 दिवसात आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गणेश तलावामध्ये स्वच्छता मोहीम राबवून सुमारे 600 किलोपेक्षा जास्त मृत मासे बाहेर काढून त्याची विल्हेवाट लावली आहे। पाणी प्रदूषित झाल्यामुळे मासे मृत झाल्याचं बोललं जाते। सांगली महापालिका आरोग्य विभागाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून तलावातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवण्यात आले। तसेच यापुढे पाण्याचे प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा महापालिकेच्या उपायुक्त विजय यादव यांनी दिलाय। त्याचबरोबर गणेश तलावामध्ये कचरा, धार्मिक विधीचे निर्माल्य नागरिकांच्याकडून मोठ्या प्रमाणात टाकलं जात असल्याने तलावातील जलचर प्राण्यांचे जीवन धोक्यात आले। कचरा टाकण्यासाठी नागरिकांनी निर्माल्य कुंडाचा वापर करावा अशी कित्येक वेळा महापालिका प्रशासनाकडून सूचना दिल्या असताना गणेश तलावामध्ये कचरा टाकला जातो। तलाव परिसरातील खाऊच्या गाड्याही गणेश तलाव प्रदूषणाला कारणीभूत ठरत आहेत। त्यामुळे महापालिका प्रशासन ॲक्शन मूडमध्ये आले असून गणेश तलावामध्ये कचरा अथवा निर्माल्य टाकल्यास कडक कारवाई करण्यात येईल असे आदेश उपायुक्त यांनी दिलाय।
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा आज सांगलीत आंबेडकरी संघटनांकडून निषेध करण्यात आलाय. बस स्थानकाजवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर अमित शहा यांचे पोस्टर घेऊन जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी बोलताना सुरेश दुधगावकर म्हणाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेला 75 वर्ष पूर्ण झाल्याने संसदेत सर्वपक्षीय नेत्यांनी आपली मनोगत व्यक्त केले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. ज्या बाबासाहेबांनी आपल्याला संविधान देऊन बंधनातून मुक्त केलं अशा व्यक्तीबद्दल बोलून केंद्रीय गृहमंत्र्यांनी त्यांचा अपमान केलाय. किरणराज कांबळे म्हणाले, संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल प्रत्येक खासदार बोलत होते, पण सगळे नाव घेत असताना केंद्रीय गृहमंत्री उत्तर देत असताना जी भाषा वापरतात ती चुकीची आहे. त्यांच्या वक्तव्याचे संतप्त पडसाद उमटलेत. ज्या संविधानाला स्मरून अमित शहांनी शपथ घेतली त्या संविधानाच्या निर्मात्याला अपमानित केलं असल्याची भावना यावेळी आंबेडकर अनुयायींनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. या आंदोलनात सुरेश दुधगावकर, शेवंता वाघमारे, किरणराज कांबळे, बाळासाहेब गोंधळे, नितीन गोंधळे, जगन्नाथ ठोकळे, जितेंद्र कोलप, रोहित शिवशरण, गॅब्रिएल तिवडे यांच्यासह आंबेडकरी अनुयायी सहभागी होते. सांगलीतील शासकीय रुग्णालयातील ऑक्सिजन पाईप चोरी प्रकरणी रुग्णालय प्रशासन आणि सुरक्षा रक्षकांवर कारवाई करण्यात यावी यांसह इतर मागण्यांसाठी स्वाभिमानी स्वराज्य सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयातील ऑक्सिजन पाईप चोरीची घटना उघडकीस आल्याने प्रशासनाचा ढिसाळ कारभार पुढे आलाय. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी. संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे. चोरी झालेल्या ऑक्सिजन पाईपच्या किमतीची रकमेची तात्काळ वसुली करण्यात यावी. या ठिकाणी पोलीस दलाकडून होमगार्ड यांची कायमस्वरूपी नेमणूक करण्यात यावी. या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं. यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून जिल्हाधिकारी यांनी या प्रकाराबद्दल कारवाईचं आश्वासन दिले. दर येणाऱ्या काळात कोणतीही कारवाई न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी स्वराज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत सदामते यांनी दिला. यावेळी विक्रम मोहिते, सुभाष कांबळे, प्रशांत आईवळे, आलोक मोहिते आदी जण उपस्थित होते. केंद्र सरकारचे 2025 पर्यंत देशाला क्षयरोग मुक्त करण्याचे धोरण आहे. त्यानुसार महापालिका क्षेत्रात क्षयरोग रुग्ण शोध मोहीम आजपासून सुरू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेत राष्ट्रीय क्षयरोग रुग्ण शोध मोहिमेचे प्रशिक्षण संपन्न झाले. यावेळी आयुक्त शुभम गुप्ता यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत आज महापालिकेत राष्ट्रीय क्षयरोग रुग्ण शोध मोहिमेचं प्रशिक्षण संपन्न झालं. केंद्र शासनाच्या घोषणेप्रमाणे 2025 पर्यंत देशाला क्षयरोग मुक्त करायचं आहे. याच अंतर्गत सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेकडून महापालिका क्षेत्रात क्षयरोग रुग्ण शोध मोहीम सुरू होते. यासाठी आज महापालिकेचे सर्व वैद्यकीय अधिकारी, त्यांचे वैद्यकीय पथक यांना प्रशिक्षण देण्यात आलं. या प्रशिक्षणानंतर आता सर्व वैद्यकीय यंत्रणा घरोघरी फिरून क्षयरुग्ण शोधणार आहेत. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील आणि शहर क्षयरोग अधिकारी डॉक्टर मंजुषा दोरकर यांनी सर्वांना प्रशिक्षण दिलं. शिराळा तालुक्यातील रिळे येथे जंगली गव्यांनी परिसरातील सुमारे 200 एकर शेती क्षेत्रातील पिकांचं नुकसान केले. त्यामुळे शेतकऱ्यांचे ऊस, शाळू, मका, पावटा या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या नुकसानीची पाहणी सांगली जिल्हा राष्ट्रवादी पक्षाचे युवा अध्यक्ष विराज नाईक आणि यशवंत ग्लुकोजचे अध्यक्ष रणधीर नाईक यांनी प्रत्यक्ष शेतीमध्ये जाऊन केले. यावेळी वन अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून झालेल्या नुकसानीचे जलद गतीने पंचनामे करावेत, त्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत सत्वर अहवाल शासनाकडे सादर करावा अशा सूचना दोन्ही नेत्यांनी केल्या. शिराळा तालुक्यातील पश्चिम भागात जंगली प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. गवा, बिबट्या, माकडे यांसह अन्य वन्य प्राण्यांनी परिसरात हौदोस घातलाय. शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेली शेती डोळ्यादेखत उद्ध्वस्त होते, त्यामुळे शेतकरी हतबल झालेत. यावेळी सरपंच बाजीराव सपकाळ, माजी सरपंच MS पाटील, उपसरपंच आनंदा जाधव, दीपक पाटील, सुशांत आढाव, आनंदा जाधव, मिलिंद खामकर, नामदेव पाटील यांच्यासह नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते. ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॉलीला ओव्हरटेक करताना ट्रॅक्टर चालकाने अचानक वाहन उजव्या बाजूस चालवल्याने अपघात होऊन शिवशाही बसच्या प्रवासी बाजूच्या 3 काचा फुटून सुमारे 21,000 रुपयांचं नुकसान झालं. याबाबत ट्रॅक्टर चालक रणजितसिंह देवेंद्र कळंत्रे याच्या विरुद्ध बाबासाहेब अब्दुल मुलानी यांनी आष्टा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
16 डिसेंबर रोजी 6:30 वाजण्याच्या सुमारास आष्टा इस्लामपूर रस्त्यावर डायमंड हॉटेलच्या समोर शिवशाही सांगली पुणे एसटी बस ही निघाली होती. उसाने भरलेला विना नंबरची ट्रॉली आणि ट्रॅक्टर यास उजव्या बाजूने ओव्हरटेक करत असताना ट्रॅक्टर चालक रणजितसिंह देवेंद्र कळंत्रे याने वाहन अचानक उजव्या बाजूस घेतलं. यामुळे अपघात होऊन शिवशाही बसच्या प्रवासी बाजूच्या 3 काचा फुटून सुमारे 21,000 रुपयांचे नुकसान झाले. या अपघातानंतर बस चालक बाबासाहेब मुलानी यांनी आष्टा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याबाबत अधिक तपास आष्टा पोलीस करत आहेत.